त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे। फिनेल प्राशन केल्यानंतर त्यांना तातडीने प्रथमोपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मात्र आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अधिकृतरित्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे। दरम्यान प्रथमेश केळकर यांच्यावर दापोली उपजिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गणेशोत्सव जवळ आलेला असताना ड्युटी मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून प्रथमेश केळकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तसंच दापोली आगारातील 2 वेगवेगळ्या युनियनमधील मतभेद आणि स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची देखील चर्चा सध्या परिसरात सुरू आहे। या घटनेमुळे दापोली आगारातील ई-बस चालकांच्या ड्युटी वाटपाचा प्रश्न तसंच कामाच्या ठिकाणी निर्माण होणारे अंतर्गत वाद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। दरम्यान उपचाराआधी प्रथमेश केळकर यांनी आपले म्हणणे स्पष्ट केलं आहे। सदर 7 तारखेपासून ड्युटी थांबवण्यात आली आमची आणि वारंवार योगेश गौरदे मोबाईलवर म्हणजे ड्रायव्हरांना सांगत आहेत की याला काढायची आहे, याला गाडीवरनं काढायची आहे आणि याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे सध्यांतरी। आणि 10 दिवस आज ड्युटीवरनं मी नाही आहे, एवढी बेकार परिस्थिती आहे सध्या आमची। त्याच्यावर आम्ही डेपोत विचारायला जात असताना रोज टाळाटाळ करत होते। आज शेवटी एवढा पर्याय मार्ग आमच्याकडे राहिला की त्यांच्याकडे माणसं नाहीत की मोऱ्या कंपनीची ट्रान्सची कोण त्याला उत्तर देईल। याला सर्वस्व जबाबदार योगेश गौरव, प्रथमेश खोत, गणेश गारे आणि किशोर देसाई राहतील।